पैसा आला कुठून? हा सगळा ड्रग्सचा पैसा हा जो महाराष्ट्रावर लुटतायत आणि हा ड्रग्सचा पैसा सगळा वापरला जातोय. बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते का? अर्थातच आज ते बघायला हवे होते. आज आमच्यासारखा शिवसैनिक खरोखर वाईट वाटतं ही दशा बघून मुंबईची. नक्कीच वरून बघत असतो. नक्कीच नक्कीच नक्कीच. हो, सभा होऊ नये म्हणजे तुम्ही एक लक्षात ठेवा, ही सभा ठाकरेंची आहे आणि ठाकरेंना इथे अडवेल या म्हणजे या महाराष्ट्रामध्ये तरी माईचा लाल कोणी पैदा अजून झालेला नाही. सभा थांबवण्याला आमची गोष्ट. ठाकरे या नावाला रोखून दाखवा तुम्ही, तुम्हाला काय ठाकरे असतात ते माहिती पडेल. मराठी माणसाच्या अस्तित्वाची अस्मितेची ही झळझळती मशाल आज मराठी माणूस ज्या प्रकारे पेटून उठलाय, ती जी आग आहे ती ही मशालीची आग आहे. ती विरोधकांच्या बुडाला लागते का कुठे लागते ते विरोधकांनी ठरवावं. या ठाकरे बंधूंची जी सभा आहे त्या संयुक्त सभेला कार्यकर्त्यांचा आता मोठा जमावडा येताना दिसतोय. आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत. काय नाव आपलं? चला चला. माझं नाव कैलास कुडे, मी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना चिटणीस आहे. आम्ही मानपूर छत्रपती शिवाजी महाराज नगर विधानसभेतून आलेलो आहे आणि माझ्या मागे जर बघत असाल संपूर्ण दिव्यांग बांधव आहेत. हे सन्माननीय राजसाहेब, सन्माननीय उद्धव साहेब यांच्यावर प्रेम करणारे मराठी माणसं आहेत. हे कुठले उपरे नसून हे खरे महाराष्ट्राचे वारसदार आहेत. हे ठाकरे बंधूंची एकत्र सभा होते. काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष. तुम्हाला काय वाटतंय, विरोधकांचा चांगला समाचार घेतील? येस डेफिनेटली. राजसाहेब आणि उद्धव साहेब जागतिक लेवलला जर गणिताचा हिशोब केला तर 1+1 2 होतात, पण सध्याचा राजकीय लेवलला गणिताचा हिशोब केला तर 1+1 11 होतात. म्हणजे उद्धव साहेब आणि राजसाहेब हे 1+1 2 नसून 11 प्रमाणे त्यांच्यावर भारी पडणार आहेत. आणि आज जे काही राजसाहेब व उद्धव साहेब यांचे जे काही शब्द असतील, नक्कीच विरोधकाला झोप लागणार नाही या शब्दांना ऐकून, एवढंच सांगेल. आणि येणारा काळ हा मराठी माणसाचा असेल आणि मुंबई महाराष्ट्रावर जो महापौर असेल हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना यांचाच असेल. ही सभा होऊ नये म्हणून देखील काय प्रयत्न झाले होते. ही सभा होऊ नये म्हणून देखील काय प्रयत्न झाले होते. सदावर्ते जे वकील आहेत ते कोर्टात जाण्याची भाषा करत होते. सदावर्तेंमध्ये जर दम असेल ना, बरं काय, वारंवार त्या व्यक्तीला म्हणजे एवढं महत्त्व देण्याचं काम नाही आहे. बरं काय, म्हणजे देखते जलेबी आणि मागतो भजिया अशातली त्या माणसाची गत आहे. त्या व्यक्तीमध्ये जर दम असेल तर त्यांनी या ठिकाणी यावा व सभा थांबवावी. तुम्ही कायदा करता, तुम्ही किती कायद्याच्या चौकटीत राहता नाही आम्हाला माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला एवढं महत्त्व द्यावं तेवढे तुम्ही मोठे नाहीत. भाजप हे म्हणजे त्यांच्या माध्यमातून भाजप असा पद्धतीने प्रयत्न करते की ही सभा होऊच नाही म्हणून, म्हणजे खूप मोठा धसका घेतलाय विरोधकांनी, सत्ताधाऱ्यांनी. हो, सभा होऊ नये म्हणजे तुम्ही एक लक्षात ठेवा, ही सभा ठाकरेंची आहे आणि ठाकरेंना इथे अडवेल या म्हणजे या महाराष्ट्रामध्ये तरी माईचा लाल कोणी पैदा अजून झालेला नाही. सभा थांबवण्याला आमची गोष्ट. ठाकरे या नावाला रोखून दाखवा तुम्ही, तुम्हाला काय ठाकरे असतात ते माहिती पडेल. मंदा सत्वे. कुठून आलात? प्रभादेवी 194 शाखा क्रमांक. सभा होते, काय अपेक्षा आहे, कशा पद्धतीने ह्या सभेकडे बघताय? आम्ही आमचा विजय होऊ यही अपेक्षा आम्ही करतो. बस आमचा उद्धव आमचा विजय एकत्र आले आम्हाला बरं वाटतं. काय काय दोघे भाऊ एकत्र यायचा आनंद आहे आम्हाला सगळ्यांना. आहे आम्हाला खूप. आणि हे जे म्हणतात, मग ही आमची अपेक्षा आहे. बस कोणाची सत्ता? शिवसेनेची सत्ता यावी आणि मुंबईच्या महापालिका उद्धव साहेबांच्या ताब्यात, राजसाहेबांच्या ताब्यात राहावी, हीच आमची अपेक्षा आहे. बाकी काही नाही. ते तर म्हणतायत की विरोधक म्हणजे सत्ताधारी जे आहेत भाजपकडून असं सांगण्यात येते की ठाकरेंकडे महापालिका गेली तर खान जो आहे तो महापौर बनेल. नाही, आमचा महाराष्ट्रीयनच महापौर बनेल. मुंबईचाच महाराष्ट्रीयनच महापौर बनेल. आम्हाला कट्टर आहेत आम्ही. पाहिजे आमचाच महापौर पाहिजे. आमचा म्हणजे मराठी माणूस. मराठी माणूस भडकला. बोला काय गोष्ट? भगवान हे ना फडकला, मराठी माणूस भडकलेला आहे आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते जे आहेत ते येत आहेत. आणि बघूयात आता ह्या सभेनंतर महाराष्ट्रातली मुंबईची राजकारण किंवा त्याची राजकारणाची गणितं कशी बदलतात. कृष्णा मुळीक, कुठून आलात? कांदिवलीवर. बरं, काय भावना आहेत ह्या सर्व एकंदरीत राजकीय सभेच्या? ही राजकीय सभा नसून कौटुंबिक सभा आहे. आमचं कुटुंब आहे. ठाकरे कुटुंब हा गेले ज्या वेळेपासून शिवसेनेचा जन्म झाला त्यावेळेपासून ठाकरे कुटुंब मुंबई महाराष्ट्रासाठी
झिजलं आहे आणि ते कुटुंब आणि म्हणून हे संपूर्ण आमचं मुंबई महाराष्ट्रातील संपूर्ण कुटुंब हे ठाकरे कुटुंब आम्ही सर्वांना म्हणतोय आणि हे कुटुंब एकत्र आल्यामुळे हा जो जोश आहे हे मुंबई महाराष्ट्र जे गिळंकृत करायला निघालेले लोक आहेत त्यांना हा इशारा आहे. हे कधीच होणार नाही की महाराष्ट्र मुंबईपासून वेगळी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी तुम्ही करूच शकत नाही. तुमचं स्वप्न कधीच साकार होऊ शकणार नाही. हे हा मुंबईतला मराठी माणूस आज महाराष्ट्रातला मराठी माणूस दाखवून देणार आहे. ह्या सभेकडे यासाठीच लक्ष आहे, म्हणजे विरोधकांचं आहे, संपूर्ण राजकीय वर्तुळाचं इकडे लक्ष आहे. कारण मनसेचे अध्यक्ष जे आहेत राज ठाकरे हे मोठे गौप्यस्फोट करणार आहेत. काय प्रचंड अशी स्फोटक माहिती ती देणार आहे. त्यांच्याकडे तर अनेक प्रकारची माहिती आहे. आज तर मग हा जो एवढा पैसा कधी साधा ह्या महापालिकेला नगर परिषदेला कधीच बघितला नव्हता महाराष्ट्रातल्या जनतेने. हा पैसा आला कुठून? हा सगळा ड्रग्सचा पैसा हा जो महाराष्ट्रावर लुटतायत आणि हा ड्रग्सचा पैसा सगळा वापरला जातोय. हे महाराष्ट्रातल्या जनतेला सगळ्यांना माहीत पडलं आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्राची जनता सगळ्या पक्षातला मराठी माणूस एकत्र झालेला आहे. आता बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते का? अर्थातच आज ते बघायला हवे होते. आज आमच्यासारखा शिवसैनिक खरोखर वाईट वाटतं ही दशा बघून मुंबईची. नक्कीच वरून बघत असतील. नक्कीच धन्यवाद. भावनिक झालेले आहेत शिवसैनिक. ही मोठी घटना आहे लोकांसाठी, शिवसैनिकांसाठी. मशाल घेऊन कार्यकर्ते आलेले आहेत. काय नाव आपलं? आकाश रोडे, कुठून आलात? मुंबईमध्येच राहतो, मुलुंडमध्ये. बर. मशाल घेऊन आलेलात अगदी म्हणजे विरोधकांच्या बुडाला आग लावण्यासाठी, सत्ताधाऱ्यांच्या. मराठी माणसाच्या अस्तित्वाची, अस्मितेची ही झळझळती मशाल आज मराठी माणूस ज्या प्रकारे पेटून उठलाय, ती जी आग आहे ती ही मशालीची आग आहे. ती विरोधकांच्या बुडाला लागते का कुठे लागते ते विरोधकांनी ठरवावं. बर. काय अपेक्षा आहेत या भाषणांमधून, या सभेमधून? संपूर्ण मुंबईचं राजकारण बदलेल आता. मुंबईचं राजकारण बदलायचा प्रश्नच येत नाही. गेल्या 25 वर्षापासून मुंबईमध्ये ठाकरेच आहेत, कारण ते काम करतायत. उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचा असा प्रश्न नाहीये. गेल्या 25 वर्षापासून त्यांनी काय काम केलेलं आहे हे त्यांनी उघडपणे जाहीर केलेलं आहे आणि मुंबईसाठी हे ठाकरेच करू शकतात हे सर्वसामान्य मुंबईकरालाच माहिती आहे. मग तो मुंबईमधला मराठी माणूस असू दे किंवा परप्रांतीय असू दे, मुंबईसाठी ठाकरेच ही सामान्य जनतेची भावना आहे आणि तेच आज ते दाखवणार आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. भाजपकडून असं म्हटलं जात आहे की मोठ्या प्रमाणात ठाकरेंनी भ्रष्टाचार केला मुंबई महानगरपालिकेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार होण्याचा प्रश्नच येत नाही, कारण मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ठाकरेंनी केलेली कामं ती कोविडच्या काळात असू देत किंवा गेल्या 25 वर्षात असू दे, कोस्टल रोडचं काम असू दे किंवा जागोजागी रस्त्यांचं सुशोभीकरणाचं काम असू दे, मुंबई महानगरपालिकेतल्या शाळा असू दे, हे काम जनतेसमोर आहेत. ठाकरेंच्या एका दोघा नेत्यांनी म्हटलं भ्रष्टाचार केला म्हणजे तो भ्रष्टाचार होत नाही आणि मुळात भ्रष्टाचाराचे आरोप हे ज्यावर करतात त्याला दुसऱ्या दिवशी पक्षात घेतात. मग ह्यांनी त्याच्याबद्दल काय बोलणार? मग हे कुठल्या भ्रष्टाचाराचे आरोप करतात आणि कुणावर करतात? म्हणजे जर आमच्यावर आज भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि उद्या जर आम्ही युतीसाठी यांना जर हात मागितला तर आम्ही साफ झालो का? हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. बाळासाहेबांची आठवण होते का? म्हणजे तुम्हा सर्वांनाच खरं तर प्रश्न आहे. बाळासाहेबांची आठवण ही पहिल्यापासून हृदयात आहे, त्यामुळे आज रोजच त्यांची आठवण येत राहते. विसरण्याचा प्रश्नच नाहीये. आठवण त्याची येते ज्याला विसरलं जातो आणि बाळासाहेब हे आमच्या हृदयात पहिल्यापासून आहेत. त्यामुळे आज ह्या गोष्टीसाठी एक वेगळा आनंद, एक वेगळी त्यांची आठवण होऊ शकते, पण आठवण असं काय नाही, आम्ही त्यांच्या कायम स्मरणात असतात ते आमच्या. कशा पद्धतीने बघताय आता ह्या 3 दिवसच राहिलेले आहेत प्रचाराला, 3-3.5 दिवस पण राहिलेले नाहीयेत. आता हा प्रचार आणखीन किती टोकाला जाईल? टोकाला काय जाईल? आम्ही आमच्या केलेल्या कामाच्या नुसार जनतेच्या समोर जातो. आम्ही काय कामे केले ते आम्ही जनतेला सांगत आहोत. ना आम्ही कुणावरती आरोप करत आहोत, ना आम्ही कुणावरती घाणेरड्या प्रकारचं बोलत आहोत. आम्ही जे काम केलेलं आहे त्या कामाच्या रूपामध्ये आम्हाला फक्त मतदारांनी आशीर्वाद द्यावा हेच मागणं आम्ही घेऊन जनतेसमोर जात आहोत. आम्ही तेच करणार. महापौर मुंबईमध्ये मराठी माणूस ठाकरेंचाच होणार. बरं, धन्यवाद.